पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांश का होय जैसा। तयाची एका उद्देशा लागोनिया। तिसऱ्या अध्यायामध्ये स्वधर्म यज्ञाचं महात्म्य भगवान अर्जुनाला सांगत आहे आणि ते सांगत असताना भगवान सांगतात की हे अर्जुना, लोकसंग्रहाच्या दृष्टीने तुला स्वधर्माचं आचरण करणं काय आहे, योग्य आहे, उचित आहे। लोकांकडे पाहून तू काय केलं पाहिजे, स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे। कारण तू जर स्वधर्माचं आचरण केलं तर तुझ्या पाठीमागे तुझ्याकडे पाहून सगळे लोक काय करतील, स्वधर्माचं आचरण करतील। ते सांगत असताना भगवंताने स्वतःचं उदाहरण दिलं की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्तयेव च कर्मणी। पार्थ, हे अर्जुना, मला या तीनही लोकांमध्ये काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही। अर्जुना, माझ्याकडे नाही अशी वस्तू या जगामध्ये नाही। मला काही प्राप्तही करायचं नाही, काहीच गरज नसताना सुद्धा तिन्ही लोकांचा मालक असणारा मी भगवान परमात्मा तरीसुद्धा काय करतो, कर्म करतो। एवढ्याच याच्यासाठी की माझ्याकडे पाहणारे जे लोक आहे ते माझंच काय करतील, अनुकरण करतील, माझ्याकडे पाहून कर्म करतील, म्हणून मी कर्म करतो। भगवान पुढे बोलत आहे, जर मी हे कर्म केलं नाही, मला कर्म करण्याची गरज नाही, त्यामुळे मी जर कर्मच केलं नाही तर काय परिस्थिती होईल। यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। पार्थ, हे अर्जुना, यदि जर अहम जातु अतंद्रितः, मी जर एखाद्या वेळेस सावध असून सुद्धा अहम न वर्तेयम, कर्म जर मी केलं नाही, अतंद्रितः म्हणजे सावध असून आणि तंद्रितः म्हणजे सावध नसताना, सावध असून सुद्धा मी जर कर्म केलं नाही तर काय होईल। मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते, सगळे माणसं काय करतील, सर्व प्रकारे माझंच अनुकरण करतील, कोणीच कर्म करणार नाही। भगवान सांगतात मी जर कर्म केलं नाही तर हे लोक काय करणार नाही, पुढं कर्म करणार नाही। म्हणून लोकांनी कर्म करावं म्हणून मी कर्म करतो। कसं मी कर्म करतो, परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्ष का होय जैसा। तयाची एका उद्देशा लागून या। कसा मी स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान करतो, स्वधर्माचं कसं पालन मी करतो। स आकांक्ष, एखादा मनुष्य काहीतरी त्याला इच्छा असावी
आणि त्या इच्छेने त्याने काहीतरी व्रत अनुष्ठान स्वधर्म यज्ञाचं कर्म करावं, त्या मनुष्याप्रमाणेच मी काय करायला लागलो, सगळे कर्म करायला लागलो. वास्तविक मला काही कर्म करण्याची गरज नाही, पण तरी पण मी करतो. तयाची एका उद्देशा लागून या, कशासाठी, याच एका उद्देशासाठी मी कर्म करतो. कोणत्या, जे भूतजात सकळ असे आम्हा अधीनची केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून या. जे म्हणजे कारण, सकळ भूतजात, सगळे जे प्राणी मात्र आहे, सगळे जे मनुष्य आहे, ते सगळे मनुष्य माझ्या पाठीमागे चालणारे आहे, माझं अनुकरण करणारे आहे. आम्हा अधीनची केवळ, माझ्या अधीन आहे, तरी न व्हावे बरळ म्हणून या. म्हणून आपण भ्रष्ट होऊ नये म्हणून मी काय करतो, कर्माचं आचरण करतो. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम शंकरस्य च कर्तास्या मुपहन्यामिमा प्रजाः. उत्स्युदेयु रिमे लोकाः अहम चेत कर्म न कुर्याम. मी जर या मृत्यूलोकामध्ये कर्म केलं नाही, अवतार घेऊन कर्माचं अनुष्ठान जर करून दाखवलं नाही, तर काय होईल, इमे लोकाः उत्सीदेयुः, या सगळ्या लोकांचं काय होईल, नाश होऊन जाईल. सगळे लोक कर्माचा त्याग करतील. आणि इमा प्रजाः उपहन्याम, या प्रजेला मारण्याचं, या प्रजेचं कर्मत्याग करण्याचा जो काही दोष आहे तो भगवान सांगतात मला लागेल. च संकरस्य अहम कर्तास्या, याच्यामध्ये जो काही संकर होणार आहे त्या संकर करण्याचा दोषसुद्धा मलाच लागेल. म्हणून आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैशेनी निस्तरेल. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ऐक, आम्ही पूर्ण काम होऊनी, वास्तविक स्वरूपाने जर पाहिलं तर मी काय आहे, पूर्ण काम आहे, पूर्ण काम. भगवान सांगतात मला जगामध्ये काहीच प्राप्त करण्याची गरज नाही, सगळं मी प्राप्त केलेलं आहे, माझ्यापासून सगळं जग निर्माण झालेलं आहे, मला काहीच करायची गरज नाही. असं म्हणून जर मी काहीच केलं नाही, आत्मस्थिती राहुनी, आत्मस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊन जर मी राहिलो, तर प्रजा हे कैशेनी निस्तरेल. ही जी प्रजा आहे, हे जे लोक आहे, ते सुद्धा तसंच करतील, काहीच कर्म करणार नाही, कैशेनी निस्तरेल. यांची वाट कशी लागेल, कसा यांना मार्ग मोकळा होईल, हे वर्तन कसे करतील. कारण इही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी नाशिली होईल. कारण या लोकांनी काय करावं, आमुची वास पाहावी, आमचा मार्ग यांनी पाहावा, आम्ही काय करतो काय करत नाही हे सगळं पाहावं. मनुष्य लोकांनी काय करावं, भगवान सांगतात आमुची वास पाहावी, भगवंताकडे पाहायचं, भगवान काय करतात, कसे वागतात, कसं आचरण करतात, रामायणामध्ये कळून येतं आपल्याला. मग वर्तती परी जाणावी, आणि मग ते जसे वागले तसं आपण काय करावं, आचरण करावं. ही जी लोकस्थिती आहे, हा जो लोकांचा एक आचार आहे, लोकांची राहाटी आहे, हे सगळं नाशिली होईल. मी जर कर्म केलं नाही तर हे सगळं नष्ट केल्यासारखं होईल. मनोनी समर्थ जो येथे आथेला सर्वज्ञते, तेने विशेषे कर्मा ते त्याजावे ना. म्हणून भगवान सांगतात या ठिकाणी जो समर्थ आहे, समर्थ मनुष्य जो आहे, भगवान सांगतात मी तर समर्थ आहेच, पण लोकांच्या दृष्टीने अजून कोण समर्थ असतील, सत्पुरुष असतील, महात्म्य असतील, या सर्वांनी काय करावं, आथीला सर्वज्ञते, संपन्न असेल तो, सर्वज्ञ असेल, त्याला सगळं कळत असेल, असा मी भगवान परमात्मा, त्याने विशेषे कर्माते त्याजावे ना. विशेष करून त्याने कर्माचा त्याग करायचा नाही. सामान्य मनुष्याने कर्माचा त्याग केला तर एवढा फरक पडत नाही, पण जो मोठा आहे त्याने जर कर्माचा त्याग केला तर नक्कीच काय होतं, फरक पडतो. सामान्य मनुष्याने कर्माचा त्याग केला तर त्याचं एकट्याचं पतन होतं, एकट्याचं पतन होतं.
मोठ्या माणसाने जर कर्माचा त्याग केला तर त्याचं तर पतन होऊच शकत नाही, पण बाकीच्याचं काय होतं, नक्कीच पतन होतं. त्याच्या मागे जाणारे जेवढे काही लोक आहे त्यांचं पतन होतं. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तस चिकीर्षुर लोकसंग्रहम. यथा भारत, हे अर्जुना, यथा ज्याप्रमाणे अविद्वान लोक, अज्ञानी लोक कर्मणी सक्तः कुर्वन्ति, कर्मामध्ये आसक्त होऊन काय करतात, कर्म करत राहतात. सगळेच लोक कर्मामध्ये आसक्त आहे, कारण मनुष्य योनी जे आहे ते योनी सांगत असताना भगवंतांनी रजोगुणी सांगितलेले आहे. 15व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना वृक्षाचं रूपक केलेलं आहे. वृक्षाचं रूपक केलं असताना फांद्या कोणत्या आहे, फुल कोणते आहे संसारामधील, हे सगळं भगवंतांनी वर्णन केलं. त्या ठिकाणी भगवंतांनी उल्लेख केलेला आहे की मनुष्यरूपी जी शाखा आहे ती शाखा कशी आहे, रजोगुणाची आहे. रजोगुणाची आणि रजोगुणाचा प्रभाव असा आहे की तो मनुष्याला कर्मामध्ये काय करतो, आसक्त करतो. सत्वगुण ज्ञानामध्ये प्रवृत्त करत असतो, रजोगुण कर्मामध्ये प्रवृत्त करतो आणि तमोगुण जो आहे तो अनिष्ट गोष्टीमध्ये, निषिद्ध कर्मामध्ये मनुष्याला काय करतो, प्रवृत्त करतो. हे त्या गुणाचं महात्म्य आहे. ज्या मनुष्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये सत्वगुण भरलेला आहे तो मनुष्य सात्विक असतो, सत्वगुणाकडे त्याची प्रवृत्ती असते. नेहमी प्रत्येक कर्म करत असताना डोळे उघडे ठेवून सात्विक कर्म तो करतो. मग तो भजन करील, नामस्मरण करील, पारायण करील, कीर्तन प्रवचन श्रवण करीन, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण भरलेला आहे. सात्विक गुण त्याला या ज्ञानाकडे काय करत असतो, प्रवृत्त करतो. काही लोकांच्या अंतःकरणामध्ये तमोगुण असतो. तमोगुण नीच कर्म करण्याकडे प्रवृत्त करतो. दारू पिणं, मांसाहार करणं, तमाशाला जाणं, या नीच कर्मामध्ये प्रवृत्त करणारा आहे तमोगुण आहे. आणि मधला जो रजोगुण आहे तो रजोगुण मात्र कर्मामध्ये मनुष्याला काय करतो, प्रवृत्त करतो. कर्मामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये रजोगुण भरलेला आहे तो मनुष्य कधी शांतच बसत नाही. नेहमी त्याला काही ना काही काय करावं वाटतं, कर्म करावं वाटतं. काही ना काही, हे करू का, ते करू का, हे करू का, ते करू का. कर्मामध्ये तो काय असतो, सदा रत असतो. रजोगुण मनुष्याला कर्मामध्ये प्रवृत्त करतो. म्हणून मनुष्य जे आहे, सगळेच मनुष्य कर्मणी सक्तः, कर्मामध्ये आसक्त झालेले आहे. आसक्त होऊन मनुष्य काय करतात, कर्म करतात. कर्म करणं हा काही माणसाचा छंदच असतो. कर्म करण्यामध्ये प्रकार आहे. काही माणसं नाईलाजाने कर्म करतात, नाईलाज म्हणून कर्म करतात. कर्म करणं त्यांना आवडत नाही, पण काहीतरी आता याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून कर्म करतात. शेती करणं कोणाला आवडते, नाही आवडत. शेती करणं लोकाला आवडत नाही, कारण पाऊस वेळेवर पडत नाही, पडला तर ढगफुटी होऊन जाते. कष्ट ज्याच्यामध्ये काय आहे, जास्त आहे. म्हणून लोकांना शेती करणं हे आवडत नाही, पण नाईलाजाने करावी लागते. शेती नाईलाजाने करावी लागते. असे बरेच कर्म आहे, लोकाला ते आवडत नाही पण नाईलाज म्हणून करावे लागतात. पण काही लोक असे सुद्धा असतात की कर्म करण्याचा त्यांना छंदच असतो. काही गरज नसली तरी काही ना काही कर्म ते करतच राहतात, कारण हा रजोगुणाचा परिणाम आहे. कर्मामध्ये मनुष्य आसक्त असतात. अज्ञानी लोक, भगवान सांगतात, जसे अज्ञानी लोक कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करतात, तसंच पार्थ, हे अर्जुना, अविद्वान तथा ज्ञानी लोकांनी सुद्धा तथा त्याच प्रकारे आसक्त त्या कर्मामध्ये आसक्त होऊन, त्या कर्मामध्ये आसक्ती न ठेवता चिकीर्षुः
लोकसंग्रहम चिकीर्षुः, लोकसंग्रहाच्या इच्छेने कुर्यात, त्यानेही कर्म करावं, त्यानेही कर्म करावं. म्हणजे अज्ञानी लोक जसे आसक्त होऊन कर्म करतात, तसंच ज्ञानी पुरुषांनी सुद्धा काय करायचं, कर्म करायचं. फक्त त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही, लोकांना मार्ग दाखवायचा. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भर व्हावा तैसा निराशाही. पहा अर्जुना, फळाच्या आशेने कामुक मनुष्य जसा कर्म करतो, फळाच्या आशेने कामुक मनुष्य जसा कर्म करतो, एखाद्याला जर पैसा मिळत असेल तर तो माणूस काहीही करायला तयार होतो, काहीही करतो, लागतील तेवढे कष्ट करण्याची त्याची तयारी असते. कारण पुढं त्याला काय दिसतं, फळ दिसतं, काहीतरी फळ. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो, कामुक मनुष्य. ज्ञानोबा म्हणतात निराशाही तैसा कर्मी भर व्हावा, ज्याच्या अंतःकरणामध्ये काही प्राप्त करण्याची इच्छाच राहिली नाही, ज्यांना पैसा मिळावा असं वाटतच नाही, ज्यांना आपल्याला मान मिळावा असं वाटत नाही, ज्यांना आपल्याला सत्ता मिळावी असं वाटत नाही, त्या मनुष्याने सुद्धा काय करायचं, तसंच कर्म करायचं. त्या मनुष्याने सुद्धा तसंच कर्म करायचं. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण कशासाठी हे करायचं पार्था, हे अर्जुना, सकळ लोकसंस्था ही लोकांची जी एक संस्था आहे, लोकांची जी संस्था आहे ती चालली पाहिजे. रक्षणीय सर्वथा, त्या लोकसंस्थेचं रक्षण झालं पाहिजे. लोक कसे वागतात कसे नाही याच्याकडे लक्ष देऊन नीट त्यांना मार्गाला लावणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. लोकसंस्थेचं या रक्षण झालं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, अलौकिक नोहावे लोकांप्रती. मार्गाधारे वर्तावे, ज्ञानोबा सांगतात शहाण्या मनुष्याने कसं करायचं, मार्गाधारे वर्तावे. आपला जो मार्ग आहे त्या मार्गाने काय करायचं, वर्तन करायचं. वर्तन कोणत्या मार्गाने, हा जो परमार्थाचा मार्ग आहे, भगवंताने दाखवून दिलेला मार्ग आहे, संतांनी आपल्याला जी वाट दाखवली आहे त्या वाटेने काय करायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. तुकोबाराय म्हणतात चला आपण काय करू, त्या मार्गाने जाऊ. मार्गाने जाण्याच्या अगोदर काय करायचा, मार्गाचा शोध घ्यायचा. मार्गाला जाण्याच्या अगोदर मार्गाचा शोध घ्यायचा. कारण मार्ग कळाल्याशिवाय त्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. पंढरपुरामध्ये आहे आणि एखाद्याला इथून सोलापूरला जायचं, सोलापूरला त्याला जायचं ठीक आहे, पण सोलापूरला जाणारा रस्ता त्याला अगोदर माहीत झाला पाहिजे. ज्याला रस्ताच माहीत नाही तो सोलापूरला कधी जाऊच शकत नाही. नुसतं चालल्याने मनुष्य ठिकाणापर्यंत पोहोचत नाही, योग्य दिशेने जावं लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात शोधित मार्ग, मार्गाचं काय करायचं, अगोदर शोध घ्यायचा. शोध, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. जे पुढे गेलेले आहे, जे संत महात्मे आहे, संत महात्मे पुढे गेलेले आहे, तर त्यांचा मार्ग कोणता आहे, त्या मार्गाचा अगोदर काय करायचा, शोध घ्यायचा. शोध कोणत्या मार्गाने संत गेले, संत कर्म मार्गाने गेले की संत ज्ञानाच्या वाटेने गेले, की संतांनी तप केलं, संतांनी काय यज्ञ केलं, की संतांनी भक्ती केली, याचा काय करावं लागतं, अगोदर शोध घ्यावा लागेल. शोध, संतांनी कोणता मार्ग स्वीकार केला, कोणत्या मार्गाने संत गेले, आणि मग मार्गाधारे वर्तावे. मग त्या मार्गाचा शोध घेतल्यानंतर त्या मार्गाने काय करायचं, जायचं. त्याच मार्गाने का जायचं, दुसरे किती पण मार्ग जगामध्ये आहे, पण संताच्याच वाटेने का जायचं, असंही कोणी म्हणू शकतो. निळोबाराय सांगतात तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे, हाच एक मार्ग असा आहे, संतांनी दाखविलेला जो मार्ग आहे हा एकमेव मार्ग असा आहे की त्या मार्गाने मनुष्य गेला की न पडे गुंता कोठे काही, त्याला कुठंच अडचण येणार नाही, असा मार्ग आहे. तुम्ही ज्ञान मार्गाने गेले काहीतरी अडचण येणार, योग मार्गाने गेले अडचण येणार, कर्म मार्गाने गेले अडचण येणार, पण संतांनी दाखविलेला हा जो मार्ग आहे त्या मार्गाने जर कोणी गेला तर त्याला न पडे गुंता कोठे काही,
कुठंच त्याला अडकून पडण्याची गरज नाही, कोणतीच अडचणमध्ये येणार नाही. हा संतांचा मार्ग आहे. कोणता मार्ग आहे हा? संतांचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग आहे? तुकोबाराय सांगतात, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आम्हा संती सोपे वर्म सांगितले, संतांनी आम्हाला सोपा मार्ग सांगितला आहे. कोणता मार्ग आहे? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हातामध्ये टाळ घ्यायचा, विणा घ्यायचा आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय करायचं? आनंदाने नाचायचं. हा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्ग. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. नामसंकीर्तनाचा हा काय आहे? मार्ग आहे. मार्ग. तर या मार्गाने जायचं आहे. अगोदर मार्गाचा शोध घ्यायचा आणि त्या मार्गाने गेल्यानंतर कोणालाही कोणत्याही ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. मार्गाधारे वर्तावे, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. आणि विश्व हे मोहरे लावावे. विश्व जे आहे, विश्व म्हणजे सगळं जग, या जगातातील प्रत्येक माणूस हे मोहरे लावावे. यांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे? मार्गाला लावलं पाहिजे. यांना सुद्धा मार्गाला लावलं पाहिजे. नुसतं आपण जाऊन फायदा नाही. आपल्याला तर जायचंच आहे, पण एकट्याला जायचं नाही. आपल्याला सगळ्याला घेऊन त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जायचं आहे. तुकोबाराय एकटे नाही गेले, लोकांना घेऊन गेले. लोकांचाही काय केला? उद्धार केला लोकांचा. चला जाऊ माग घेता आम्ही, यातूनच कळतं. तुकोबाराय म्हणतात, चला जाऊ माग घेता आम्ही. आम्ही तर चाललेलोच आहे, पण तुम्हालाही कोणाला यायचं असेल आमच्यासोबत तर या, कारण आम्हाला काय तुम्हाला डोक्यावर घ्यायचं नाही. आमच्यासोबत तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवारा पाहू. तुकोबाराय म्हणतात, आम्ही तर चाललेलोच आहे, अजून कोणाला यायचं असेल तर चला, या मार्गाने तुम्ही चला. चला तुम्ही या मार्गाने सगळं. चला जाऊ याची वाटे. तुकोबारायांचा शब्द आहे, याची वाटे जाऊ. चला, आम्ही तर चाललेलो आहे, तुम्ही पण चला. हा मार्ग आहे. आणि विश्व हे मोहरे लावावे, म्हणून आपण तर जायचंच, पण आपल्यासोबत सगळ्याच लोकांना काय करायचं? घेऊन जायचं. सगळ्या लोकांना घेऊन जायचं. आणि हे करत असताना अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांप्रती अलौकिक नोहावे, हे विसरायचं नाही. लोकांसाठी आपण कसं राहायचं? लोकदृष्टीने, साधू पुरुषाने, संतांनी, साधकाने लोकदृष्टीने कसं आचरण करायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, लोकांप्रती अलौकिक नोहावे. लोकांसाठी अलौकिक होऊन राहायचं नाही, लौकिक होऊनच राहायचं. सामान्य होऊन जीवन जगायचं. लोकांमध्ये राहत असताना सामान्य होऊन जीवन जगायचं. लोकांपेक्षा वेगळं होऊन दाखवायचं नाही. अंतःकरणातून लोकांपेक्षा वेगळं राहायचं. कोणालाच आपलं समजायचं नाही, पण वरून शरीराच्या दृष्टीने जर पाहिलं तर लौकिक जसा असतो तसंच आपलं सगळं चालू ठेवायचं. अलौकिक व्हायचं नाही लोकांपासून. अलौकिक होणं म्हणजे काय? लोकातून दूर होणं. मी काहीतरी विशेष आहे, याला म्हणायचं अलौकिक. हे सगळे लोक काय आहे? सामान्य आहे, आणि मी यांच्यापेक्षा काहीतरी विशेष आहे, असं होऊन जगायचं नाही. कारण असं होऊन जगणारे जे आहे त्यांच्याकडे जर पाहिलं आपण, तालुक्याचा आमदार असेल, जिल्ह्याचा खासदार असेल, हे कसे वागतात? अलौकिक होऊन, या लोकांपेक्षा विशेष होऊन वागतात. लोकांपेक्षा विशेष होऊन. आणि मग त्यांचं राहणीमान हे सगळं वेगळं असतं लोकांपेक्षा. सामान्य लोकांपेक्षा त्यांचं राहणीमान वेगळं असतं. सामान्य लोकांमध्ये ते राहत नाही, सामान्य लोकांसोबत गप्पा गोष्टी करत नाही, सामान्य लोकांमध्ये फिरत नाही. विशेष त्यांचं होतं सगळं. अलौकिक नोहावे लोकांप्रती, तसंच आहे. साधू लोकांनी, साधक लोकांनी अलौकिक होऊन राहायचं नाही, विशेष आपण होऊन राहायचं नाही. मीही तुमच्यातलाच एक सामान्य आहे, अशा पद्धतीने त्याने काय केलं पाहिजे? जीवन जगलं पाहिजे. जीवन जगलं पाहिजे. मीही एक सामान्य जीव आहे. तुकोबारायांचं जीवन, ज्ञानोबारायांचं जीवन जर पाहिलं तर हे लोकांमध्ये राहत असताना सामान्य होऊन जीवन जगले. सामान्य होऊन जीवन जगले. ज्ञानोबारांनी असं कधी केलं नाही, मी तुमच्यापेक्षा काय आहे? विशेष आहे, माझ्या ठिकाणी ज्ञान आहे, तुम्ही सगळे अज्ञानी लोक आहे, माझ्याजवळ येऊ नका, दूर राहा, मी विशेष आहे,
असं कधी केलं नाही. तुकोबारायांचं चरित्र पाहिलं, त्यांनी ही अलौकिक होऊन जीवन नाही जगले, लौकिकातच राहिले. जसा लौकिक असेल तसंच राहिले, अलौकिक होऊन जीवन जगले नाही. कारण अलौकिक होऊन जीवन जगणारा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी अहंकार जागृत होत असतो. अलौकिक राहणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी अहंकार जागृत असतो. अहंकार, त्याला देहाचा अहंकार होतो. मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, मी कोणीतरी या लोकांपेक्षा वेगळा आहे, असा मीपणाचा त्याला काय येतो? अहंकार येतो. अहंकार. म्हणून एखादा माणूस सामान्य लोकांमध्ये जेव्हा असतो त्या मनुष्याला एवढा अहंकार येत नाही, एवढा अहंकार येत नाही. पण त्याने विशेष वागण्याचा प्रयत्न केला की अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये भरून राहतो. अहंकार. तुम्ही पहा, खेडेगावामध्ये पंगत असल्यानंतर सगळ्या लोकांमध्ये वारकरी काय करतात? जेवायला बसतात. सगळ्या लोकांसोबत एखाद्याच्या दारात पंगत असेल, त्याच्या दारामध्ये ते शेणाचा सडा टाकलेला, त्याच्यातच लोक पंगत धरून बसतात. पण महाराज जो आहे गावातला, महाराज कधीच कोणाच्या दारामध्ये बसणार नाही. त्याला कुठं बसावं लागतं? आतमधल्या खोलीत, चटई टाकून, पुढं एक पाट, त्याला बसायला एक पाट, ताट ठेवायला एक पाट, ताटाला रांगोळ काढलेली, तिथं उदबत्त्या लावलेल्या, असा त्यांचा काय असतो? थाट असतो. जर त्या महाराजाला सांगितलं, हे इथं लोक बसलेले आहे पंक्तीला, बसा तुम्ही पण, असं जर सांगितलं तर ते तुमच्या घरी जेवणच करणार नाही, तसेच घरी निघून जातील, जेवण करणार नाही. का करणार नाही? त्यांच्या ठिकाणी मीपणाचा अहंकार चढलेला आहे. मी कोणीतरी या लोकांपेक्षा विशेष आहे, हे लोक सगळे मूर्ख आहे, हे कुठेही बसतील जेवायला, पण मी तसा नाही, मी ज्ञानी आहे, असं त्यांच्या ठिकाणी काय आलेला असतो? अहंकार. म्हणून ज्ञानोबा सांगतात, या अहंकारामध्ये तुम्ही जाऊ नका, हा अहंकार तुम्हाला मातीत घालीन. यापेक्षा सरळ सोपं आहे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. लोकांसाठी अलौकिक होऊन राहायचंच नाही, अलौकिक होऊन राहायचं नाही. महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा, विटवावे नष्टा पंचभूता. तुकोबारायांचं वाक्य आहे. तुकोबाराय साधक लोकांना उपदेश करतात, काय करायचं? महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा. महत्वाचे, ज्या ठिकाणी लोक आपल्याला मान देतात. नाथ महाराजांचं तर सरळ म्हणणं आहे, जिथं लोक आपल्याला मान देतात त्या ठिकाणी परत जायचं नाही, त्या ठिकाणी परत जायचं नाही. एखाद्या ठिकाणी आपण गेलो गावामध्ये, तिथं लोक आपल्याला मान द्यायला लागले, आपले पाय धुतले, आपल्याला गंध लावला, हार घातला, आपला सत्कार केला, नाथ महाराज म्हणतात परत त्या ठिकाणी जायचं नाही. कारण ते लोक काय करतात? तुमचा अहंकार वाढवतात. तुम्हाला विशेष म्हणून तुमची पूजा करून तुमचा काय करतात? अहंकार वाढवतात. त्या ठिकाणी परत जायचं नाही, नाथ महाराजांचं म्हणणं आहे. तुकोबाराय तेच सांगतात. पण तुकोबाराय म्हणतात, महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा. जिथं तुमचं महत्त्व वाढेल, जिथं तुमचं महात्म्य वाढेल, जिथं तुमचा मोठेपणा वाढेल, लोक तुम्हाला मोठं म्हणतील, तुमचा आदर सत्कार ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी काय करायचं? अप्रतिष्ठा भोगावी. त्या ठिकाणच्या मानापानाचा सत्काराचा स्वीकार करायचा नाही आणि अप्रतिष्ठेने राहायचं. मी एक कोणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहायचं, असं म्हणून राहायचं. जर कीर्तनाला गेला एखाद्या गावामध्ये, त्या ठिकाणी काय वाढतो? आपला नक्कीच मान वाढतो. कीर्तनकाराचे लोक पाय धुतात, आदर सत्कार करतात कीर्तनकाराचा, त्या ठिकाणी नक्कीच काय होतो? मानपान वाढतो. तुकोबारायांचं म्हणणं आहे, मग अशा ठिकाणी काय करायचं? अप्रतिष्ठा भोगावी. कीर्तनाच्या अगोदर जायचं, हातामध्ये झाडू घ्यायचा, खराटा घ्यायचा आणि कीर्तनाची जागा काय करायची? झाडून घ्यायची. त्या ठिकाणी आपण सेवा करायची. आपण कीर्तन करायला गेलो पण अगोदर जाऊन त्या ठिकाणी सेवा करायची. पंगत बसलेली असेल, वारकऱ्यांना वाढायची, सेवा करायची. अप्रतिष्ठा भोगावी. गाडगे महाराजांचं उदाहरण आहे. गाडगे महाराज कीर्तनाला ते पद म्हणण्यासाठी जात होते, तर अगोदर जाऊन त्या ठिकाणी ती जागा काय करायची? झाडून घ्यायची. अगोदर जागा झाडून घ्यायची. तसं प्रत्येकाने करावं. यालाच म्हणतात अलौकिक न व्हावे लोकांप्रती. अलौकिक होऊन राहायचं नाही, लौकिक जीवन जगायचं. मी कोणीतरी तुमच्यातला जे काय आहे सामान्य पुरुष आहे असं होऊन जीवन जगायचं. न बुद्धिभेदम जनये दज्ञानाम कर्मसंगीनाम
जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. अज्ञानाम कर्मसंगिनाम, कर्मामध्ये आसक्त असणारे जे अज्ञानी पुरुष आहे तर त्या अज्ञानी पुरुषांना बुद्धिभेदम न जनयेत, त्या पुरुषांचा बुद्धिभेद करू नये. उलट काय करायचं, विद्वान, जो विद्वान मनुष्य आहे, ज्ञानी मनुष्य आहे, त्या मनुष्याने युक्त होऊन समाचरण, ते सगळे कर्म करत सर्व कर्मांनी जोषयेत, सगळ्या कर्मांचा काय करायचा, त्याने मोठेपणा सांगायचा, लोकांमध्ये मोठेपणा सांगायचा, लोकांच्या कर्मामध्ये बुद्धिभेद नाही करायचा. ज्ञानोबा सांगतात, जे सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, सोपं आहे, सोपं आहे. जे सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. एखादं लहान मुलगा आहे, नुकतंच जन्मलेला आहे, त्या मुलाला अजून काहीच कळत नाही, अगदी नूतन ज्याचा जन्म झालेला आहे असा मुलगा आहे, सायाशे स्तन्य सेवी, ते मनुष्य आईचं दूध पिण्यासाठी तो बालक काय करतो, कष्ट करतो. कारण त्या बालकाला कष्ट करून सुद्धा आईचं दूध पिता येत नाही. नवीन जन्मलेल्या बालकाला आईचं दूध पिण्यासाठी काय होतो, त्रास होतो. सायाशे स्तन्य सेवी, स्तनाचं सेवन तर तो करतो, पण फार सायाशाने, त्याला कळतही नाही. शेळी असेल एखादी, शेळी जर जन्मली, पिल्लाला जन्म दिला, आता लहान लहान तिचे पिल्लं असतात, नुकतेच डोळे उघडलेले, ते शेळीच्या पिल्लाला उभा राहता येत नाही. मग त्यांना हळूच काय करायचं, उभा करायचं, हळूहळू ते पाय धरायला लागतात आणि मग ते आरडायला लागतात, पोटात भूक लागते. आणि ते शेळीच्या पिल्लाला जर पाजायचं म्हणलं तर एकटा माणूस पाजूच शकत नाही. शेळीच्या पिल्लाला पाजण्यासाठी एकटा माणूस पाजूच शकत नाही, पाजूच शकत नाही. का? कारण त्याला ते स्तन कुठं आहे, प्यायचं कसं, त्याला काहीच कळत नाही. त्याच्यामध्ये स्तन चोखण्या इतकी शक्तीसुद्धा नसते. असं आहे. लहान मुलाचंही तेच असतं. सायाशे स्तन्य सेवी, कष्ट करून ते स्तनाचं काय करतं, सेवन करतं. मग असं जर असेल लहान बालक, ते पक्वान्य केवी जेवी, मग त्याच्या आईने हुशारपणा केला, याला दूध प्यायला काय होतो, त्रास होतो, याला दूध प्यायला काय होतो, त्रास होतो. दुपारीच पंगत झालेली आहे, त्याने घेतली जिलेबी, गुलाबजामुन आणि त्या बालकाला खाऊ घातली, त्याला पचणार आहे का? नाही. सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, ज्या बालकाला स्तन पिण्यासाठीच कष्ट होतात, दूध पिण्यासाठीच कष्ट होतात, ते पक्वान्नाचं जेवण कसं करणार आहे? कशासाठी सांगतात? अधिकार. ज्ञानोबारायांनी दृष्टांत अधिकारासाठी दिला. ज्याचा त्याचा अधिकार काय आहे, वेगळा आहे. लहान बालक आहे, त्याचा अधिकार ते दूध पिण्यातच आहे. थोडं मोठं झालं ते तर त्याचा अधिकार गाईच्या दुधापर्यंत जातो आणि त्यानंतर काही दिवसांनी तो भातापर्यंत, शिऱ्यापर्यंत, हळूहळू त्याच्या अन्नाला काय होते, सुरुवात होते. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. मग ज्याचा अधिकार दूध पिण्याचा आहे, त्या बालकाला जर अन्न खाऊ घातलं तर ते त्याला पचत नाही, ते त्याला पचत नाही. तसंच आहे. म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. हे अर्जुना, म्हणून त्या लहान बालकाला जसं लवकर अन्न खाऊ घालत नाही, त्याचप्रमाणे तैशी कर्मी जया अयोग्यता तयां प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करोनी. कर्मी जया अयोग्यता, कर्मामध्ये ज्याला काय आहे, अधिकार नाही, अयोग्य आहे जो कर्मासाठी. दोन पाठ आहे या ठिकाणी, अयोग्यता ही आहे आणि योग्यता ही आहे. दोन्हीमध्ये थोडा भेद आहे. कर्मी जया अयोग्यता असा जर अर्थ केला तर कर्माच्या ठिकाणी ज्यांना काय आहे, अयोग्यता प्राप्त झालेली आहे, अयोग्य लोक आहे, म्हणजेच निष्काम कर्म करण्याची ज्यांची काय नाही, इच्छा नाही, असा अर्थ. आणि योग्यता असा अर्थ घेतल्यानंतर कर्मामध्ये जे योग्य आहे, कर्म करणं ज्यांच्यासाठी योग्य आहे, असा अर्थ. पण अयोग्यता अर्थ चांगला आहे. तर कर्माच्या ठिकाणी जे अयोग्य आहे, म्हणजे निष्काम कर्म उपासना जे करू शकत नाही,
आपण कर्म करावं, कोणत्या तरी फळाचा त्याग करावा, फळाची आशा नसावी, अहंकार नसावा, हे ज्याच्या डोक्यामध्येच कधी येत नाही, तर त्या मनुष्याला नैष्कर्म्यता जी आहे ती त्याला सांगत बसू नये. ज्ञानोबरायांचं मत आहे, ज्या पुरुषाला कर्माच्या ठिकाणी अयोग्य आहे तो, त्या पुरुषाला निष्काम कर्म कसं असतं, नैष्कर्म्य अवस्था कशी असते, हे त्याला सांगू नये, हे त्याला सांगू नये. थोडक्यामध्ये कर्माचाच ज्याला अधिकार आहे त्याला ज्ञान सांगत बसू नये. ज्याचा अधिकार कर्मामध्ये आहे त्याला ज्ञान सांगू नये. का? कारण कर्माचा त्याचा अधिकार असल्यामुळे, आणि तुम्ही जर त्याला ज्ञान सांगितलं तर कर्माचा तो काय करेल, आपोआपच त्याग करून टाकेल. कारण ज्ञान सांगताना असं सांगतात की कोणतंच कर्म करण्याची काय नाही गरज नाही. ज्ञान सांगताना असं सांगतात तुम्हाला भक्ती करण्याची सुद्धा काय नाही गरज नाही. मग असं जर त्या मनुष्याला सांगितलं तर तो कर्माचा काय करील, त्याग करील. आणि कर्माचा त्याने त्याग केला तर भक्तीचाही त्याग करील, आणि भक्तीचा जर त्याग केला, कर्माचा जर त्याग केला आणि ज्ञानाच्या मार्गामध्ये तो त्याने प्रवेश केला तर ज्ञानाचा त्याला अधिकार नाही. दोन्हीही मार्गापासून तो काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. दोन्हीही मार्ग त्याच्या हातातून निष्ठून जाईल. याही मार्गाचा तो राहणार नाही आणि त्याही मार्गाचा राहणार नाही. म्हणून कर्माच्या ठिकाणी ज्यांची आसक्ती आहे त्यांना नैष्कर्म्यता सांगू नये. खेळता आधी करुणी न प्रगटावी, सहजसुद्धा त्यांच्या पुढे ज्ञानाचे वाक्य बोलू नये. ज्यांच्या ठिकाणी कर्माची आसक्ती आहे त्यांच्या ठिकाणी खेळता आधी करुणी, सहज खेळता खेळता सुद्धा ज्ञानाचे वाक्य त्यांच्या पुढे बोलू नये. तेथे सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरणी. मग त्या ठिकाणी काय करायचं, सत्क्रियाची लावावी. सत्क्रिया कशी असते हेच लोकांना समजावून सांगायचं. ज्यांचा अधिकार कर्मामध्ये आहे त्यांना सत्कर्म कसं करावं, सत्कर्म कोणी करावं, सत्कर्म कोणत्या वेळेला करावं, सत्कर्माचे प्रकार काय आहे, कसं करायचं, काय करायचं, सत्कर्माचं फल काय भेटणार आहे, हे त्यांना काय करावं, सांगावं. त्यांचा त्याच्यामध्ये अधिकार आहे. त्याची एकी प्रशंसावी, त्याच मार्गाची काय करायची, प्रशंसा करायची. निष्कर्मी ही दावावी आचरणी, निष्कर्म्य स्थितीतला जो महात्मा आहे त्याने सुद्धा तसंच आचरण करून लोकांना दाखवावं, तसंच त्याने आचरण करावं, त्याने हे कर्म करायचं लोकांसाठी. ज्याच्या त्याच्या अधिकारावर हे सगळं काय आहे, अवलंबून आहे. जो भक्ती करणारा महात्मा आहे, भक्तीमध्ये ज्याचं काय आहे, अधिकार आहे, योग्यता आहे, भक्तीमध्ये ज्याचं मन रमलेलं आहे, असा जर एखादा असेल त्याच्याही पुढे ज्ञान सांगू नये. भक्ती करणाऱ्यांपुढे ज्ञान सांगू नये. कारण भक्ती करण्यासाठी काय लागतं, द्वैत लागतं. भक्ती करण्यासाठी द्वैत लागतं. अद्वैतामध्ये भक्ती होत नाही. आणि ज्ञानमार्ग सगळा अद्वैताचा आहे. ज्ञानमार्ग अद्वैताचा आहे. ज्ञानमार्गामध्ये देवही नसतो, ज्ञानमार्गामध्ये भक्तही नसतो, असा तो मार्ग आहे. आणि भक्ती मार्ग त्याचा काय आहे, उलट आहे एकदम. कारण भक्ती मार्गामध्ये पहिलं द्वैताचा स्वीकार करावा लागतो, आणि भक्ती मार्गामध्ये कोणता तरी एक देव असतो, भक्ती मार्गामध्ये कोणता तरी एक काय असतो, भक्त असतो. दोन्ही मार्ग विरोधी आहे. आता भक्ती करण्याचाच ज्याचा अधिकार आहे त्या मनुष्यापुढे जर ज्ञान सांगायला गेलं तर काय होईल, भक्तीचा तो त्याग करील, तो देवाची उपासना करणार नाही आणि अद्वैतामध्ये जाण्याचा प्रयत्न करील, पण ज्ञान होण्याचं त्याचं काय नाही, अधिकारच नाही. म्हणून तो दोन्हीही मार्गापासून काय होतो, च्युत होऊन जातो. म्हणून भक्ती करणाऱ्यांपुढे सुद्धा ज्ञानाच्या गोष्टी करायच्या नाही, ज्ञानाच्या गोष्टी करायच्या नाही. तुकोबाराय भक्ती करत होते, द्वैताची कल्पना केलेली होती. मी कोणीतरी भक्त आहे आणि माझा पांडुरंग काय आहे, देव आहे, असं समजून भगवंताची काय करत होते, भक्ती करत होते. भक्ती अशी तुकोबारांची भक्ती सुरू असताना एक दिवस काय झालं, एक ब्राह्मण आला. तुकोबाराय बसलेले होते, भजन करत होते, विठ्ठल 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 विठ्ठल, सकाळचा वेळ आहे. आणि एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्या ब्राह्मणाने आपल्यासोबत पिशवीमध्ये काय आणला, एक ग्रंथ आणला. मुकुंद राजाने लिहिलेला विवेक सिंधू नावाचा ग्रंथ होता. तो ग्रंथ घेऊन तुकोबारायांकडे आला आणि सांगितलं, महाराज मुकुंद राजा नावाचे एक लेखक आहे, संत कवी आहे,
आणि त्यांनी विवेक सिंधू नावाचा एक ज्ञानपर काय केलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये संपूर्ण ज्ञान सांगितलेलं आहे, अद्वैत सांगितलेलं आहे. हा ग्रंथ मी तुम्हाला वाचून दाखवावा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही तो ऐकावा असं मला वाटतं. तुकोबारायांना वाटलं आता ब्राह्मण आहे, याचा अपमान करू नये. तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही वाचून दाखवा, मी ऐकतो. असं म्हणून तुकोबारायांनी आपल्या अंगावर काय घेतली, घोंगडी घेतली, अंगावर घोंगडी पांघरून घेतली. आता सद्ग्रस्तांनी ऐकलं, महाराज तुम्हाला ग्रंथ मी वाचून दाखवतो, तुम्हाला ऐकायचं, तुम्ही अशी घोंगडी अंगावर कशासाठी घेतली. तुकोबारायांनी सांगितलं अरे असे डोळे जर उघडे असले, इकडं तिकडं मनुष्याचं काय जातं, लक्ष जातं. ऐकण्यामध्ये माझं लक्ष जाणार नाही, तिकडं पाहिलं इकडं पाहिलं, मनुष्याचं लक्ष काय होतं, विचलित होतं. घोंगडी अंगावर घेतली म्हणजे पुढचं काहीच दिसत नाही, एक चित्ताने मी काय करतो, मग ग्रंथ श्रवण करतो. आता तुम्ही सांगा सांगा म्हटले. घेतली घोंगडी अंगावर तुकोबारायांनी आणि त्याने ग्रंथ सांगायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः. आणि ते ज्ञानाचा ग्रंथ होता. ज्ञान कसं असतं, अद्वैत कसं असतं, ज्ञानामध्ये देव खोटा आहे, भक्त खोटा आहे, ही भक्तीसुद्धा सगळी खोटी आहे, गुरु खोटा आहे, वेदसुद्धा खोटे आहे, असं ते ज्ञानाचा ग्रंथ सांगायला त्यांनी सुरुवात केली. तुकोबारायांनी घोंगडीच्या आतमध्ये कानात बोटं घातले, बोटं घातले, जाम बोट घातले, काहीच आवाज ऐकू नाही आला पाहिजे आणि नुसतं बोट घालून विठ्ठल 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 नामस्मरण तुकोबारायांनी सुरू केलेलं आहे. आता याचं ग्रंथ वाचणं चालू होतं. ग्रंथ 1 पान झालं, 2 पान झालं, 3 पान झाले, पण याला वाटतं तुकाराम महाराजाला काय पोथी ऐकण्याची सवय नाही काय कोण. कसं काय, कारण पोथी सांगणारा जर पोथी सांगत असेल तर ऐकणारे लोक हा 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 करतच राहतात. शंकराला सुद्धा एकदा तसंच झालं होतं. शंकर ज्ञान सांगायला लागले आणि पार्वती मातेला लागली झोप. शंकरांनी ज्ञान सांगत असताना समाधी अवस्थेमध्ये डोळे झाकून ज्ञान सांगायचं सुरू, पण पार्वतीचा होकाराचा आवाजच आहे ना, आवाजच आहे ना. मग शंकराने डोळे उघडून पाहिले, तसाच प्रकार. मग त्या ब्राह्मणाला वाटलं मी 2-3 पानं वाचून दाखवले, तुकोबाराय होकार कस काय देत नाही, तुकोबारायला घोंगडीच्या आतमध्ये काय झोप लागली का काय. म्हणून त्याने काय केलं, हळूच घोंगडी वर करून पाहिली, यांचं चालू विठ्ठल 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 विठ्ठल. ब्राह्मणाने नमस्कार केला, महाराज मी एवढ्या दुरून आलो, एवढा मोठा ज्ञानाचा ग्रंथ घेऊन आलो, याच्यामध्ये अद्वैत सांगितलेला आहे, मोक्षाचा मार्ग सांगितलेला आहे, मी तुम्हाला वाचून दाखवण्यास आलो, मी तुम्हाला बळजबरी केली नाही, तुमच्या पुढे फक्त इच्छा प्रगट केली, मला इच्छा आहे तुम्ही ऐकता का, तुमच्या इच्छेने मी सांगू राहिलो ग्रंथ, आणि तुम्ही ग्रंथ ऐकायचं सोडून देऊन कानामध्ये बोट घातली, विठ्ठल 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 असं का करायला लागले तुम्ही. तुम्हाला ऐकायचं नव्हता तेव्हाच सांगायचं, मी दुसरीकडे निघून गेलो असतो, तुम्ही असं का केलं. त्या ठिकाणी तुकोबारायांचे वाक्य आहे, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. तुकोबाराय म्हणतात मी ग्रंथ ऐकला असता, तू जर ज्ञानेश्वरी वाचून दाखवली असती मी आनंदाने ऐकली असती, तू नामदेवरायाचे अभंग वाचून दाखवले असते मी आनंदाने, पण अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. अद्वैताचे शब्द माझ्या कानावर मी पडूच देत नाही, मी अद्वैताची वाणी ऐकत नाही. कशासाठी, कारण अद्वैताची वाणी जर ऐकली तर भक्तीचा काय होऊन जातो, भंग होऊन जातो, भक्तीचा भंग होऊन जातो. जळो माझी ऐशी बुद्धी मज घाली तुझ मधी, आवडी हे विधी निषेधीच चांगली, तू स्वामी मी सेवक उंच पदनीच एक. तुकोबाराय म्हणतात ते ज्ञानाच्या गोष्टी मला चालत नाही, कारण तू ज्ञान सांगितलं तर माझं काय होऊन जाईल, चित्त विक्षेप होऊन जाईल, माझी भक्ती संपून जाईल, देवही राहणार नाही आणि भक्तही राहणार नाही. तसाच हा प्रकार आहे. ते सत्क्रियाची लावावी. त्या मनुष्याला काय करावं, कर्मामध्येच त्याचं प्रवृत्ती करावी. ज्याला कर्माची आवड आहे त्याला कर्म कसं आहे ते समजावून सांगावं, ज्याला भक्तीची आवड आहे त्याला भक्ती कशी करावी हे समजून सांगावं, आणि ज्ञानाचा जो अधिकारी आहे मग त्याला ज्ञानाचा उपदेश करावा, ज्ञान मार्ग त्याच्या पुढे प्रगट करावा. तेथे सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. ज्ञानोबा म्हणतात त्या लोकसंग्रहासाठी जर कर्मामध्ये आपण आचरण केलं, कर्मसंगी
कर्मामध्ये आसक्त होऊन ते कर्म जर आपण केलं, फक्त कशासाठी, लोकांनी असं आचरण करावं म्हणून, यासाठी जर कर्म केलं तर तो कर्मबंध अंगी वाजेल ना, तर त्या कर्माचं तुम्हाला बंधन लागणार नाही, त्या कर्माचं तुम्हाला पाप पुण्य लागणार नाही, ते कर्म तुम्हाला बंधनात टाकू शकत नाही. जैशी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करती. बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. नाटक करणारे त्यांची टोळीच असते, नाटक करणाऱ्यांची काय असते, टोळी असते. आता ते नाटक बंद झाले, नाटक आता बंद झाले. पहिल्याने ज्यावेळेस टी व्ही नव्हते लोकांकडे किंवा क्वचित ठिकाणी टी व्ही होते, त्यावेळेस काय होते, नाटकं चांगले चालायचे. जवळपास 15-20 वर्षाच्या अगोदर नाटकं चांगले चालायचे. मग ते गणपतीपुढे, देवीपुढे, नवरात्रात, दिवाळी दसऱ्याचा सण असेल, पोळ्याचा सण असेल, गावागावामध्ये नाटकं चालायचे. तर नाटक करणारी ती काय असायची, टोळी असायची, टोळी. मग ते टोळीमध्ये ते वेगवेगळे प्रकारचे नाटक करायचे. तर त्यामध्ये एका टोळीने नाटक सुरू केलं, राजदरबारामध्ये त्याने नाटक सुरू केलं, राजदरबाराचं नाटक सुरू केलं. मग त्या टोळीतला एक जण काय झाला, राजा झाला. दुसरा एक जण काय झाला, राणी झाला. 2-4 जण त्याचे मंत्री, काही त्याचे सेवक, प्रधान, सगळं त्यांनी त्या ठिकाणी नाटक काय केलं, उभा केलं. आता नाटक करणारे सगळे पुरुषच, त्यांच्यामध्ये एकही बाई नव्हती. पण आता ज्या माणसाला दाढी मिशी नाही, त्यालाच साडी घालायची, त्याला राणी करायचं, असं सगळं नाटक उभा केलं, सगळं नाटक. आणि लोकांच्या दृष्टीने नाटक कसं आहे, बस लोकांनी दुरून पाहिलं, लोक नाटक पाहायला लागले. मग लोकांनी पाहिलं काय राजा झालेला आहे, राणी किती सुंदर आहे, किती सुंदर ते नाटक सुरू आहे त्यांचं, हे लोकांच्या दृष्टीने सगळं झालं. पण ज्ञानोबा म्हणतात, जैशी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. हे बहुरूपी जे आहे, वेगवेगळे सोंग धरणारे जे आहे, रावो राणी, त्यांचा जो राजा आहे, त्यांची जी राणी आहे, हे आपल्याला दिसतं, परंतु स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. त्यांच्या मनामध्ये असा स्त्री पुरुष भाव नसतो. एखादा जरी साडी नेसला आणि बाईचं रूप धारण केलं तर त्याला असं वाटत नाही मी काय आहे, बाई आहे म्हणून, वाटत नाही. किंवा एखाद्या स्त्रीने जरी गड्याचं रूप धारण केलं तरी त्या स्त्रीला वाटत नाही मी पुरुष आहे म्हणून. जैशी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैशीच करती. परंतु लोकांची समजूत मात्र तशीच असते. लोकांसाठी ते तसं आचरण करतात, नाटक करतात लोकांपुढे. तसंच ज्ञानोबा म्हणतात, जो सिद्ध सत्पुरुष झालेला आहे, संत महात्मा झालेला आहे, त्यानेही काय करायचं, मी कोणीतरी कर्म करणार आहे, मी भक्ती करणार आहे, मी ज्ञान सांगणार आहे, असं त्याने अंतःकरणामध्ये मानायचं नाही. फक्त लोकांसाठी त्याने तसं वर्तन करायचं. जसं नाटक करणारा मी स्त्री आहे असं समजत नाही, पण लोकांचं रंजन व्हावं म्हणून तो काय करतो, स्त्रीचा वेश धारण करतो. तसंच महात्म्याने मी कर्म करणारा आहे असं अंतःकरणामध्ये मानायचं नाही, परंतु लोकांनी आपलं पाहून कर्म केलं पाहिजे. म्हणून महात्म्य मंडळींनी सुद्धा सगळ्यांनी काय करायचं, कर्माचं आचरण करायचं, कर्माचं, असं ज्ञानोबा मत आहे. 76 ओळीपर्यंत आपण आज आलेलो आहे, 176. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा.